व्यवसाय म्हणजे फक्त नफा, तोटा, भांडवल, खर्च, जमा खर्च अशी फक्त आकडेमोड नाही. तर व्यवसाय म्हणजे ही कला आहे आणि ती अत्यंत आनंदाने व्यवसाय करता येतो. हे ज्यांनी दाखवून दिलं अशा उद्योजक आज आपल्या उद्योजक कट्ट्यावर आलेले आहे आणि त्यांच्याशीच आपण आज गप्पा मारणार आहोत, त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अजय कवटीकर. व्यवसाय ही कला आहे, एक आर्ट आहे आणि अत्यंत आनंदाने तो व्यवसाय करता येतो हे दाखवून दिलंय सायली राज्याध्यक्ष यांनी. सायली राज्याध्यक्ष ह्या सायली राज्याध्यक्ष सारीच्या फाउंडर आहेत. त्याचबरोबर त्या ब्लॉगर आहेत, लेखक आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकातही अत्यंत निपुण आहेत. त्यांना उत्तम खायला आणि खिलवायला असं आवडतं. आज त्यांच्याशीच आपण गप्पा मारणार. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सध्या जून ते डिसेंबर हा तुमचा खूप सीझन आणि बिझी शेड्यूल असतं. हो. सगळी प्रदर्शनं सुरू असतात आणि प्रदर्शनं ही तुमचं USP आहे. बरोबर. काय म्हणतात प्रदर्शनं, काय म्हणतो तुमचा स्टुडिओ, कसा चालतो? सध्या छान चाललंय. थोडंसं एप्रिल मे थोडंसं स्लो असतं. यावर्षी निवडणुका पण होत्या, त्यामुळे लोक वेगळ्या गोष्टींमध्ये बिझी होते जास्त. पण आता जूनपासून ते डिसेंबरपर्यंत हा काळ आमच्यासाठी खूप गर्दीचा असतो, खूप धकाधकीचा असतो. आणि स्टोअरला लोक येतातच. जे आमचं मुंबई स्टुडिओ आहे तिथे तर लोक येतातच, पण आमचं बहुतेक सगळं जास्तीत जास्त हे आम्ही प्रदर्शनांमधनं आम्ही जास्त जातो. ह्याचं कारण असं आहे की साडी हा असा पोशाख आहे की जो फक्त शहरांमध्ये नाही वापरला जात. साडी भारतीय बायकांचा एकतर फार भावविश्वाचा एक भाग येतो, आवडता भाग आहे. त्याच्यामागे आठवणी असतात, प्रसंगांच्या आठवणी असतात, नातेवाईकांच्या आठवणी असतात. आणि साडी ही अगदी खेड्यापाड्यापासनं ती शहरांपर्यंत आणि सर्व आर्थिक स्तरांमध्ये वापरला जाणारा तो पेहराव आहे. प्रदर्शनं आम्ही यासाठी करतो की जे लोक शहरांमध्ये राहतात, जे लोक महानगरांमध्ये राहतात किंवा परदेशात राहतात, हे लोक ऑनलाईन खरेदी सहज करू शकतात. त्यांना त्या सगळ्याचं जाणीव असते, कसं करायचं माहिती असतं. पण अजूनही असा एक मोठा वर्ग आहे की ज्यांना वाटतं की साडीचा पोत हाताळून बघावा, साडीचा रंग कसे आहेत, साडी नक्की कशी दिसणार आहे. आणि तो एक आनंदाचा भाग असतो जेव्हा आपण 50 साड्या पाहतो आणि त्यातून आपल्याला आवडती साडी आपण विकत घेतो. तर प्रदर्शनांमागे आमचा हा हेतू असतो की लहान गावांमधल्या लोकांपर्यंत पोचावं, तिथल्या लोकांशी संवाद साधावा, त्यांना त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यात, त्यांना आमच्या ब्रँडबद्दल काय वाटतं, आम्ही आमच्या ब्रँडमध्ये अजून काय केलं पाहिजे याबद्दलच्या त्यांच्या सूचना ऐकाव्यात आणि अर्थात लोकांना भेटावं. हा त्याच्या मागचा आमचा एक महत्त्वाचा भेटणं हे फार मोठा त्याच्या मागचा एक अर्थ. ग्राहकांशी थेट तुमचा संवाद होतो. तुमच्या जे माहेरचं आणि सासरचं दोन्हीकडचं जे वातावरण आहे ते तसं काही व्यवसाय किंवा उद्योगाचं नाही. लिखाण, वाचन, लिखाण, अभ्यास, संशोधन, वडील तर हायकोर्टात न्यायमूर्ती होते, इकडे पण साहित्य आणि सगळं कला असं आहे. हे असं असताना तुमचं व्यवसायाकडे वळणं हे ठरवून केलं की ऍक्सिडेंटल एंटरप्रेन्योर? आता ह्यात दोन गोष्टी आहेत. तुम्ही म्हणालात हे सगळं बरोबर आहे, पण माझ्या आईनी वयाच्या 40व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 40शी नंतर रादर, आम्ही सगळे मोठे झाल्यावर, आम्ही कॉलेजला गेल्यावर तिने आणि तिच्या मैत्रिणींनी औरंगाबादमधलं पहिलं पोळी भाजी केंद्र सुरू केलं, जे अगदी तेव्हा नवीन होतं. औरंगाबादमध्ये असं काहीच नव्हतं. तेव्हा तिने तिथे पोळीभाजी केंद्र सुरू केलं आणि ते खूप चांगलं चालतं आहे. म्हणजे आता त्यानंतर खूप पोळीभाजी केंद्र सुरू झाली औरंगाबादमध्ये, पण त्यांचं अजूनही नंबर 1ला आहे, खूप चांगलं आहे. तर एक तो मी म्हणेन की वारसा नाही म्हणणार मी, पण एक माझ्यासमोर ते होतं. दुसरी गोष्ट माझ्या व्यवसायाबद्दल म्हणाल तर अपघातानेच सुरू झालेला व्यवसाय आहे. कारण मी पहिल्यांदा ब्लॉग लिहायला सुरुवात केली, ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आणि ते स्वयंपाक, खाद्यसंस्कृती आणि खाण्याच्या आवडीतनं अन्न हेच पूर्ण ब्रह्म हा जो ब्लॉग आहे तो, तर ते मी लिहायला लागले सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मला स्वतःला साड्या, कपडे, पोत, रंग हे आवडत असल्यामुळे आणि नाटक, सिनेमे हे पण आवडत असल्यामुळे मी साडी आणि बरंच काही नावाचा दुसरा ब्लॉग लिहायला लागले, ज्याच्यात मी बरेचदा साड्यांबद्दल लिहायची. साड्यांचे पोत, साड्यांचे प्रकार, त्याच्याबरोबर कुठल्या प्रकारचे दागिने घालावेत, एकूण त्याचा लुक कसा असावा, कॉर्पोरेट वेअर किंवा ऑफिस वेअरसाठी कुठल्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात किंवा समारंभांसाठी वेगवेगळ्या कुठल्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात, हे तर लिहितच होते. त्याच्याबरोबर मी नाटक, सिनेमांची परीक्षणं, जे मला खूप आवडतं बघायला,
आणि मराठी माणसाला एकूणच आपलं मतप्रदर्शन करायला फार आवडतं. तर तसं माझं मतप्रदर्शन असं मी त्या ब्लॉगमधनं करायला लागले. सगळ्या याच्यामधून दिसतं. हां, तर मी ते मतप्रदर्शन करायला ते लिहायला लागले. नंतर असं व्हायला लागलं की मी स्वतःसाठी काही साड्या करून केल्या स्वतःसाठी आणि मग लोक विचारायला लागले की आम्हाला पण ही साडी मिळेल का? तर म्हटलं एक प्रदर्शन करून बघूया आपण. एक प्रदर्शन केलं मी आणि ते प्रदर्शन खूप चांगलं झालं आणि त्यानंतर हळूहळू मला असं वाटलं की नाही मला आता हेच करायचं. अनेकांना उशिरा उमगतं काय करायचं, तसं मला तेव्हा ते कळलं असं मी म्हणेन. तुम्ही जे नाटक आणि कला आणि सगळं सांगितलंस तर तुमच्या व्यवसायामध्ये पण ती सौंदर्य दृष्टी दिसते. राज्याध्यक्ष साडीच आता एक खूप मोठा ब्रँड झालाय. ट्रस्ट लेवल पण खूप मोठी आहे त्याला. सगळे एक वेगळ्या प्रकारे त्याची ओळख आहे. किती मोठा पसार आहे, नेमका बिझनेस चालतो कसा, किती देशांमध्ये कसं, किती मोठा झाला? आता इतके दिवस आम्ही प्रोप्रायटरशिपवर करत होतो. आता आम्ही LLP करतो आहोत, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये. सध्या आमच्याकडे 30 लोकांचा आता स्टाफ आहे, जो आधी 1-2 माणसं होती, घरून करत होते. आता आमची मुंबईत ज्या इमारतीत आमचं ऑफिस आहे तिथे आमची 3 ऑफिसेस आहेत. म्हणजे एक मेन स्टुडिओ आहे जिथे कस्टमर येतात, जिथे आमचा स्टॉक ठेवलेला असतो. एक छोटं ऑफिस जे आहे त्याच्यात आम्ही कम्युनिकेशन टीम, वेबसाईट टीम्स त्या बसतात. तुम्हाला माहिती आहे की हे सगळं करायला ह्याच्या मागे खूप गोष्टी असतात जेव्हा तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करता तेव्हा. त्यानंतर प्रॉडक्ट फोटोशूट होतं तिथे. एक ऑफिस आमचं जे आहे ते फक्त अकाउंटिंग टीम आणि आता कम्युनिकेशन टीम आणि कुरिअरचं गोष्टी ह्या खाली आहेत. आमचं बऱ्याचशा देशांमध्ये आमच्या साड्या जातात. खूप त्यातला मुख्य आमचा ग्राहक वर्ग अमेरिकेत आहे. अमेरिकेत बऱ्याच राज्यांमध्ये आमच्या साड्या जातात, लोक मागवतात आणि त्याचं कौतुक करतात. आणि इंग्लंडमध्ये जातात, आखाती देशांमध्ये बऱ्याच साड्या जातात आणि बाकीच्या देशांमध्येही लहान मोठ्या प्रमाणात जातात. कधी आफ्रिकेत जातात, कधी, पण ते प्रमाण कमी. पण मुख्य आमचा ग्राहक वर्ग अमेरिकेत आहे खूप जास्त. काय साड्यांचं आकर्षण वाढतंय आता लोकांमध्ये, काय तुम्हाला दिसतं? साड्यांचं आकर्षण मी म्हणेन इंटरनेट हा साड्यांना परत एक नवं जीवन देणारा एक मोठा भाग इंटरनेटचा आहे असं मी म्हणेन. कारण इंटरनेटवरून साड्या परत बायकांनी नेसून, बायकांच्या रील्स, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर कसा करता येतो. त्या टी शर्टवर पण नेसता येतात, टी शर्ट ब्लाऊज म्हणून वापरून पण नेसता येतात, कधी कुर्तीवर नेसता येतात, काही लोक जीन्सवर नेसतात. तर साडी ही वेगवेगळ्या प्रकारांनी कशी नेसता येऊ शकते. इंटरनेटमुळे अर्थात त्याचं जास्त लोकांमध्ये परत एक नवं जीवन त्याला मिळालेलं आहे साडीला. आणि अजूनही मला असं वाटतं की भारतीय बायकांना साडी हा खूप एक जिव्हाळ्याचा विषय आहेच आहे. मग ती कितीही शिकलेली असो, तुम्ही बघाल की कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अनेक बायका ज्या बँकर्स आहेत, सेबीजमध्ये असतील किंवा अनेक बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ह्या सगळ्या बायका तुम्ही पाहाल तर साड्या नेसतात. रोज त्या ऑफिसमध्ये साड्या नेसतात. तर साडीचं प्रेम मला वाटतं हे भारतीय बाईला आहेच आहे आणि त्याला इंटरनेटमुळे नवं संजीवनी मिळालेली आहे. असं म्हणतात ना की व्यवसाय हा एका टप्प्यावर केला पाहिजे, त्याला काहीतरी विशिष्ट काळ असतो, मुहूर्त ज्याला आपण म्हणतो बघून तो करायचा, वेळ काळ असं काहीतरी बंधनं असतात. पण तुमच्या बाबतीत खूप वेगळं झालं की तुम्ही 45 नंतर सुरू केलं. तर असं काही असतं व्यवसायासाठी की विशिष्ट काळ सुरू केला पाहिजे, या महिन्यात सुरू केला पाहिजे, ही पॅशनवर डिपेंड आहे? तुमचा ट्रिगर पॉईंट केव्हा आला? मी म्हणेन की व्यवसायाला वेळ काळाचं बंधन नसतं. पण अर्थात तुम्ही तरुण वयात जितका सुरू कराल, रिस्क घेण्याची जास्त तुमची कपॅसिटी असते. व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज घ्यावी लागतात, तुम्हाला व्यवसायात अनेक रिस्क घ्याव्या लागतात. तो व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्हाला त्याच्याकडे एका खुल्या दृष्टीने आणि तुम्हाला थोड्याशा, मी म्हटलं तसं की अडचणी आल्या तरी त्याचा सामना करण्यासाठीची जी मानसिक शारीरिक ताकद लागते ती अर्थात तरुण वयात जास्त असते. पण तरीही मी असं म्हणेन की व्यवसाय करायला असं काही वेळ काळाचं बंधन नाही. अनेक परदेशातल्या पण अनेक स्त्रिया आहेत, पुरुष आहेत ज्यांनी खूप उशिरा व्यवसाय सुरू केलेत आणि जे अत्यंत उत्तम रीतीने चाललेले आहेत. माझ्या ओळखीच्यामध्ये एक आहेत आमचे औरंगाबादचे एक फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांचं स्वतःचं आता लेन्स, डोळ्यात जे आपण कॅटरॅक्टनंतर लेन्स घालतो त्या लेन्सचा मोठा कारखाना आहे जो परदेशात आता खूप जातात. त्यांनी 60 नंतर सुरू केला आहे आणि त्यांचं आता सगळ्या देशांमध्ये बाहेर जातं.
तर असं काही नाही, त्यांनी नोकरी केली 60पर्यंत आणि त्यांनी निवृत्तीनंतर हा व्यवसाय सुरू केला. तर असं काही नसतं. मला असं वाटतं की प्रिसिजन, सातत्य ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते तुम्ही करत राहिलात आणि एकदा तुम्ही ठरवलं की एज इज जस्ट अ नंबर आणि तुम्ही मनातनंच आपल्याकडे अनेकदा असं असतं लोकांना, अरे बापरे आता मी 50 गाठली, सो व्हॉट, ठीक आहे, जे आहे समोर तुमच्या ते आयुष्य आहे, चांगलं आहे. सुदैवाने आता मॉडर्न मेडिसिननी आपण बऱ्यापैकी फिट असतो. पूर्वीचे 50शीतले लोक, आताचे 50शीतले लोक, यात फरक आहे. सो मला नाही वाटत असं. कुठल्या अशा गोष्टी आवश्यक असतात ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुरुवातीच्या काळात किंवा काय काळजी घेतली पाहिजे, त्या 2-3-4 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला ट्रिगर करतात पुढे जाण्यासाठी? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे सातत्य. सातत्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगते की यश व्यवसायात सुरुवातीच्या काळात कदाचित येणार नाही, कदाचित मिळणार नाही, कदाचित तुम्हाला त्यासाठी 4 वर्ष 5 वर्ष कष्ट करावे लागतील. पण तुम्ही जर सातत्याने कष्ट केलेत, प्रामाणिकपणे काम केलं, प्रामाणिकपणालाही माझ्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. प्रामाणिकपणे काम केलं, सातत्य केलं, कुठलेही आडमार्ग स्वीकारले नाहीत आणि तुम्ही सरळ मार्गाने काम करत राहिलात तर तुम्हाला यश नक्की मिळतं. आणि हे व्यवसायाच्या सुरुवातीच्याच काळात नाही, मी म्हणेन की व्यवसायात कायमच हे खूप महत्त्वाचं आहे. सातत्य, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गाचा वापर, आडमार्गाचा वापर नाही. कुठलेही त्यात शॉर्टकट्स करायचे नाहीत, कुठलेही गैरव्यवहार करायचे नाहीत. हे जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला नक्की यश मिळतं. तुमच्या सगळ्या बोलण्यामधनं जेव्हा मी ब्लॉग वाचत होतो त्या ब्लॉगमधनं साडीबद्दलचं खूप प्रेम दिसून येतं. प्रत्येक तुमच्या वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये त्याचा पोत, त्याचं सौंदर्य, त्याचं डिझाईन, अशा सगळ्या गोष्टींबद्दल. तर साडीबद्दलचं एवढं प्रेम कुठून आलं आणि केव्हापासून? साडीच मला लहानपणापासून साडी नेसायला खूप आवडतं. म्हणजे अगदी शाळेच्या वयापासून मी साड्या नेसते आणि असताना आपल्या मनावर एक आपल्या आज्या, आपल्या मावश्या, काक्या, आपण आई आपली, त्या ज्या प्रकारे साड्या नेसतात, ज्या प्रकारे त्यांचे ब्लाऊज असायचे, ज्या प्रकारे ते त्याच्यावर दागिने घालायच्या, ह्या एक प्रकारे आपल्या मनावर ते गारूड असतं. म्हणजे ते मला वाटतं प्रत्येक बाईवर असतं. आणि मी म्हटलं तसं की साडीबद्दल जर तुम्हाला थोडंसं प्रेम असेल, साड्या जर तुम्ही घेत असाल तर प्रत्येक साडीमागे तुमची एक आठवण असते. ही मला लग्नात अमुक ह्याने दिली होती किंवा मी ही नेसली होती, मी जेव्हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पहिल्यांदा भेटले होते किंवा मी डेटवर गेले होते तेव्हा ही साडी नेसली होती किंवा माझ्या मुलाच्या बारशाला ही साडी. तर अशा साडीमागे अनेक आठवणी असतात. तर मला वाटतं की साडी नेसणं पहिल्यापासून आवडत होतं आणि ती आवड कायम वाढतच राहील. आणि मुळात मला कपड्यांचे पोत, रंग हे खूप आवडतं. लहानपणापासून खूप माझ्या वडिलांचा त्या बाबतीत प्रभाव आहे म्हणेन. माझ्या वडिलांना ह्या सगळ्या त्यांची आवड ही खूप आहे. आम्ही अगदी बीडला राहत होतो तरी ते पुण्याहून कपडे आणणं आमच्यासाठी आणि उत्तम प्रकारचे कपडे, उत्तम पोताचे कपडे. तर त्यामुळे मला वाटतं ही सवय लागली. माझे आजोबा गांधीवादी होते आणि ते कायम खादी घालायचे, नेसायचे. तर त्यामुळे मला स्वतःला खादी, कॉटन ह्या प्रकारचे कपडे फार आवडतात. तर तो प्रभाव आपल्यावर पडतो मला वाटतं. ज्या गोष्टीची आपल्याला पॅशन आहे त्याच क्षेत्रात आपल्याला व्यवसाय करायला मिळणं ही किती चांगली गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा कसा होतो? अर्थात आपल्या आवडीची गोष्ट करायला मिळणं ह्याचं एक महत्त्वाचं हे असं आहे की तुम्हाला तुमचं काम करताना कधीच कंटाळा येत नाही. म्हणजे ते कितीही वेळ करायला लागो, कितीही त्यात कष्ट घ्यायला लागोत तुम्हाला, पण त्यात तुम्हाला मजा येणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की मी या दृष्टीने नशीबवान आहे. अनेकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम नाही करता येत. म्हणजे ते इतके चांगले शिकलेले असतात, इतकं त्यांचं एक विशिष्ट व्यवसायासाठीचं त्यांचं शिक्षण झालेलं असतं. उदाहरणार्थ CA आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर्स आहेत, उदाहरणार्थ इंजिनियर्स आहेत, पण त्यांची रुची कदाचित दुसरी असू शकते. पण त्यांचा तो मार्ग त्यांनी एकदा निवडलेला असतो. ते त्याचा साईड बाय साईड ते करतात त्या गोष्टी. कारण नेहमी आपण बघतो की डॉक्टर्स अनेक जे आहेत ते संगीत खूप ऐकतात, खूप पेंटर्स असतात. ते इतकं मला वाटतं इतकं रोज मृत्यूशी जवळून ते बघतात. त्यामुळे त्यांना हे असे काहीतरी आवडीनिवडी ते जोपासतात. पण तरीही त्यांना पूर्णवेळ तर ते करता येत नाही. तर आपली आवडीची गोष्ट आपल्याला पूर्णवेळ करता येणं ह्यासारखा दुसरा आनंद नाही आहे.
त्याचा व्यवसायातून खूप हो. फायदा होतो. हो. तर या साड्याच्या खरेदीच्या निमित्तानं, क्युरेट करण्याच्या निमित्तानं तुम्ही देशभर हो. फिरता आणि साडी आणि बरंच काही हो. ब्लॉगमधनं तुम्ही खूप चांगल्या बऱ्यापैकी लिहिलंय विस्ताराने. हं. तर या तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. साडी म्हणजे काय? म्हणजे कुठे तुम्ही गुजरातला जाता, राजस्थान, हिमाचल, हो. म्हणजे देशभर फिरता, तर अशी काय वैशिष्ट्य जाणवली तुम्हाला भारतीय साडी, म्हणजे साडी या सगळ्या पोशाखाबद्दल? साडी हा खरं म्हटलं तर, तसं म्हटलं तर एक 6 मीटरचा कपडा, 6 मीटर लांब हा कपडा, म्हणजे त्याची उंची जी असते ती 44-45 इंचाची असते आणि 6 मीटरचा कपडा असतो. पण भारतात इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने साड्या बनतात, म्हणजे हातमागावरच जर साड्या बनणाऱ्या आपण पाहिल्यात तर तामिळनाडूमध्ये कांजीवरम बनतात, आंध्र प्रदेशात धर्मावरम बनतात, पोचमपल्ली इकत बनतात, गडवाल बनतात. त्याच्यानंतर तुम्ही जर पंजाबमध्ये गेला तर हँड एम्ब्रॉयडर्ड फुलकारी बनतात, मध्य प्रदेशात हँडब्लॉक प्रिंटेड चंदेरी बनतात, बाग प्रिंट साड्या बनतात. जयपूर आणि गुजरात दोन्ही ठिकाणी ब्लॉक प्रिंटिंगचं खूप मोठं काम होतं. अजरकचं काम आणि भुजोडीमध्ये भुजोडी नावाचा एक प्रकार असतो, तो सगळा गुजरातमध्ये होतो. बांधणीचं काम होतं जयपूर आणि म्हणजे राजस्थान आणि गुजरातमध्ये बांधणीचं काम होतं. महाराष्ट्रात पैठणी होते. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्थ ईस्टला गेलात तर आसामला परत मेखला चादर होतात किंवा तिकडचं एरी सिल्क प्रसिद्ध आहे. बंगालच्या साड्या खूप सुंदर असतात. प्रत्येक प्रांतात एक आपलं वैशिष्ट्य आहे आणि मी हे फक्त हातमागावरचं बोलते. हातमागावरचं हाताने बनणारं आणि हाताने एम्ब्रॉयडरी होते, हाताने भरतकाम होतं, गुजरातमध्ये होतं, पंजाबमध्ये होतं, अनेक ठिकाणी होतं. त्याच्याबरोबर हाताने ब्लॉक प्रिंटिंग केलं जातं, हँड पेंट केलं जातं, जे मी घातलेलं आहे आत्ता कलमकारी. तर हे कलमकारी जे आहे ते आंध्रमध्ये श्रीकलाहस्तीला हे हँड पेंटिंग होतं. त्याच्यानंतर अजून एक विजयवाड्याजवळ पेदाना कलमकारी म्हणून होतं, ते एक हँड ब्लॉक प्रिंटिंगचा प्रकार आहे. तर असे असंख्य प्रकार जे आहेत ते भारतात होतात. फॅसिनेटिंग आहे, म्हणजे खरं सांगायचं तर मी इतकी वर्ष यात काम करते पण अजूनही मला हे खूप फॅसिनेटिंग वाटतं. जेव्हा मी जाते विणकरांकडे जाते किंवा जेव्हा मी या प्रकारचे माझे ब्लॉग्स जे करतात, ब्लॉक प्रिंटिंग जे करतात त्यांच्याकडे जाते, तर मला हे खूप फॅसिनेटिंग वाटतं. म्हणजे खरेदी व्यवसायासाठीची असतेच, पण त्याच्याबरोबर हे सगळं बघायला मिळणं, हे सगळं अनुभवायला मिळणं, ते कसे कपडे रंगवतात, ते कसे एम्ब्रॉयडरी करतात, ते कसे छापे मारतात, ते कसे विणतात, हे बघणं हे खूप फॅसिनेटिंग आहे. म्हणजे हा माझ्या व्यवसायातला मला सगळ्यात आवडणारा भाग आहे. या व्यवसायासाठी जो मी प्रवास करते, जे मी बघते आणि जे अनुभवते. हे डिझाईनच्या बाबतीत एक नेहमी असं वाटतं की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन, त्याच्यानंतर ट्रेंड्स लक्षात ठेवणं. ट्रेंड्स हे सतत बदलत असतात. हे ठरवतं कसं, म्हणजे कसं केलं जातं हे डिझाईन तयार करणं? आणि तुमच्या ब्रँडमध्ये तर प्रत्येक साडी ही वेगळी असते, चॉईस कसं करताय? मला स्वतःला असं वाटतं की ट्रेंड्स तुम्ही स्वतः निर्माण करायचे असतात. म्हणजे दुसरे काय करतायत ह्याच्यावरून आपण ट्रेंड कधीही आपला सेट करू नये असं मला वाटतं. तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही लोकांसमोर आणायचं आहे असं मला वाटतं. मला स्वतःला नैसर्गिक पोताचे कपडे आवडतात, जसं की कॉटन, लिनन आणि सिल्क. त्यामुळे माझ्या ब्रँडमध्ये तुम्हाला मुख्यत्वे याच साड्या दिसतील. कारण जेव्हा तुम्ही क्युरेशन म्हणता, आपल्याकडे क्युरेशनला महत्त्व दिलं जात नाही. तर क्युरेशन म्हणजे तुम्ही फक्त एका जागेवरून साड्या आणता आणि त्या विकता दुसरीकडे असं होत नाही. तुम्ही जेव्हा जाता, तुम्ही उदाहरणार्थ मी परवा कांचीपुरमला एका दिवसात मी 400 कांजीवरम खरेदी केल्या आणि मी आले. तर त्या 400 कांजीवरम खरेदी करायला मला 4000 कांजीवरम बघाव्या लागल्या. तर प्रत्येक साडी निवडताना तुम्ही त्याचे काठ कसे, त्याच्यावर बुट्टा कसा आहे, त्याचं कलर रंगसंगती कशी आहे, ती कशी दिसेल साडी, ह्याचा विचार त्याच्या मागे असतो. किंवा ही कुठल्या समारंभाला चांगली दिसेल, ही साडी आपण कशा पद्धतीने प्रमोट करू शकू, हा सगळा विचार त्याच्या मागे असतो. त्यामुळे क्युरेशनला जे मी म्हटलं तसं महत्त्व दिलं जात नाही. तेव्हा ट्रेंड सेटिंग करताना तुम्हाला काय आवडतं ते तुम्हाला लोकांसमोर सादर करायचं आहे. आणि मला वाटतं की ट्रेंड सेटिंगमध्ये मी माझ्या आवडीनुसार, माझ्या समज जी आहे माझी त्यानुसार, किंवा माझी जी कुवत आहे त्यानुसार मी लोकांसमोर मला जे आवडतं ते मांडायचा प्रयत्न करते. तुम्ही क्युरेशन बद्दल सांगितलं, पण जेव्हा आई किंवा बायकोसोबत जेव्हा साडी घ्यायला किंवा जातो, असं वाटतं आता फक्त दुकान खाली आणि ते चॉईसच होत नाही.
हा. पण अनेक जण कन्फ्युज होत असतात, त्यांना चॉईस करताच येत नाही. अशा सगळ्या मंडळींना तुम्ही काहीतरी टिप्स दिल्या पाहिजे. मी असं म्हणेन की आता उदाहरणार्थ मी काही ग्राहकांशी बोलते तेव्हा असं असतं जनरली की अरे माझ्याकडे निळ्या रंगाची साडी आहे पण मला ही आवडली आहे. तर आता मला तुम्ही सांगा की मूळ रंग 7च आहेत. म्हणजे तुमच्याकडे समजा जर 70 साड्या असतातच बायकांकडे, तर 70 साड्या असतील तर 7 रंगांमध्ये तुम्ही थोडेफार शेड्स बदलून इकडे म्हणजे निळ्यामध्ये तुम्हाला कधी मिडनाईट ब्लू दिसेल, कधी आईस ब्लू दिसेल, कधी मिंट ब्लू दिसेल, पण बेसिक रंग निळाच आहे ना, मूळ रंग निळाच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करू नका असं मला वाटतं की माझ्याकडे निळ्या रंगाची साडी पण ही मी अशी नाही. कदाचित तुमच्याकडची निळ्या रंगाची साडी ही कॉटनमधली ब्लॉक प्रिंटेड साडी असू शकते, पण तुम्ही ती साडी जर तुम्ही पैठणी घेणार असाल तर 2 अगदी वेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत त्या. त्यामुळे निळ्या रंगाची साडी हा निकष नाही असू शकत किंवा डोक्यात असं ठरवून जाणं की मला लाल रंगाची साडी घ्यायची असं नाही असू शकत. तिथे गेल्यावर कदाचित तुम्हाला त्या 10 रंगांमध्ये, त्या 7-8 रंगांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार हे आणि अनेकदा एकाच रंगाच्या वेगवेगळ्या टेक्स्चरच्या, वेगवेगळ्या पोताच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने विणलेल्या ह्या साड्या पण असू शकतात. त्यामुळे असे कुठलेही निकष ठरवून खरेदीला जाऊ नये असं मला वाटतं. तुमच्या ग्राहकांचं आणि तुमचं ना खूप एक जिव्हाळ्याचं नातं आहे. तुमच्या ब्लॉग मध्ये ते खूप दिसून येतात. आता या अनेक प्रदर्शन हा तुमचा USP आणि थेट तुम्हाला ग्राहकांशी संवाद साधायला आवडतो. खूप असे हृदयस्पर्शी तुम्हाला अनुभव पण आले असतील. असे काही अनुभव तुम्ही शेअर करू शकाल? हो, खूप असे अनुभव असतात. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यातल्याच मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वीच्या एका प्रदर्शनात एक मुलगी आली होती आणि तिची आई गेली होती लवकर. मुलगी अशी 20-22 वर्षाची असेल. तर ती म्हणाली की मला पहिली साडी तुमच्याकडून घ्यायची होती. तर ती आली आणि ती पहिली साडी आमच्याकडनं घेतली. तर मला वाटतं की ही खूप म्हणजे मला सुद्धा हे असं आपण म्हणतो की ज्यांनी आपल्याला असं खूप भरून आलं अशा प्रकारची एक आठवण आहे ती. किंवा अनेक लोक येतात आणि जेव्हा म्हणतात की तुम्ही जेव्हा तुमच्या ब्लॉगमध्ये लिहिता किंवा तुम्ही जेव्हा बोलता रील्समध्ये किंवा तुम्ही काय व्हिडिओ करता किंवा स्वयंपाकाचे व्हिडिओज असतात त्यात तुम्ही बोलता, तर आम्हाला खूप आमच्या घरातलं कोणीतरी बोलतंय असं वाटतं. तर मला वाटतं की म्हणजे मी जेव्हा तुम्हाला फॉलो करतो सोशल मीडियावर तेव्हा ते मलाही जाणवतं की ते एक खूप एक वॉर्मनेस जो असतो ना बोलण्यामध्ये, एक आपलेपणा असतो, आपुलकी असते, तो जाणवतो. तर मला असं वाटतं की त्यासाठी वेगळं काही मुद्दाम काहीतरी खोटा आणून करायची गरज नसते. तुम्ही जसे असता तसे तुम्ही लोकांना दिसता. म्हणजे त्याच्यासाठी मी असं नाही म्हणणार, कारण सगळीकडे माणसाची वृत्ती आहे ती, त्यामुळे ती सगळीकडे आहे. पण हो, मराठवाड्यातले लोक जास्त मोकळे ढाकळे असतात, जास्त इनहिबिशन्स आपले बाजूला ठेवून बोलणारे असतात. आणि मला असं नेहमी वाटतं की लोकांशी आपण जे बोलतो आहोत, जे आपण त्यांना सांगतो आहोत, ते आपल्या रोजच्या आयुष्यातलं आहे. म्हणजे मी एखादा पदार्थ करते, समजा मी आज कढी करते, तर सगळे लोक ते करत असतात. म्हणजे त्यात नवीन काहीच नाही आहे. कढी प्रत्येक घरात होत असते. पण ती कढी करताना मी त्याच्यामागे माझी एखादी आठवण सांगते किंवा ते करताना माझ्या स्वयंपाकघरात अच्छा आपल्यासारखं त्यांचं स्वयंपाकघर आहे असं एक वाटू शकतं, ज्याच्यासाठी काही वेगळं आपण क्रॉकरी घेतली आहे, वेगळं काय केलं आहे असं करायची गरज नसते. तर हा एक अनुभव आहे. रती अग्निहोत्रींचा मला रती अग्निहोत्री ज्या अभिनेत्री आहेत त्यांनी मला एकदा तेव्हा मी स्वतःच इंस्टाग्राम, फेसबुकवरचे मेसेजेस बघायचे. तर फेसबुकवरून एक मेसेज मी रती अग्निहोत्री, मला वाटलं कोणीतरी प्रँक करताय. तर मी रती अग्निहोत्री, मी पोलंडला असते, मी तुमचं पाहते नेहमी आणि मी भारतात आले की नक्की येईन वगैरे असं करून. तर मला खोटं वाटलं ते. रती अग्निहोत्री काय, मग मी गुगल केलं तर रती अग्निहोत्री खरंच पोलंडमध्ये असतात असं मला कळलं. तर त्यांच्या बहिणीचं तिकडे रेस्टॉरंट आहे, भारतीय रेस्टॉरंट, आणि त्या बहिणीबरोबर बराच काळ राहतात तिथे. तर मग त्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांनी कॉन्टॅक्ट केला की मी आले आहे भारतात आणि मला यायचं आहे. आणि त्या इतक्या साध्या होत्या आणि इतक्या साध्या आल्या, बसल्या, साड्या घेतल्या, त्यांच्याबरोबर त्यांची एक मैत्रीण होती. छान आम्ही गप्पा मारल्या आणि मस्त वाटलं खूप. म्हणजे रती अग्निहोत्री अशा रीतीने भेटतील असं कधी मला वाटलं नव्हतं कधी. तर फॅन मोमेंट. तुमच्या व्यवसायात खूप अप अँड डाऊन्स येत असतील, प्रत्येकाला ते फेस करावे लागतात.
तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाच कॅन्सरची तुमची गाठ पडली आणि तो सगळा संघर्ष आहे आणि त्यातनं पुन्हा वर येणं, त्यातनंच तुम्ही असं सांगितलं की त्यातनंच मला आणखीन ग्रोथ करण्याची प्रेरणा मिळाली. बरोबर. तो अनुभव सगळ्यांशी तुम्ही शेअर करायला. 2017 मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. सुदैवाने तो स्टेज 1 होता आणि पसरलेला नव्हता. त्यामुळे मला केमोथेरपी नाही घ्यावी लागली. पण ऑपरेशन, त्याच्यानंतर युट्रस आणि ओव्हरीज काढून टाकणं ते करावं लागलं, कारण हॉर्मोन रिसेप्टर कॅन्सर होता. रेडिएशन घेतलं मी, 21 रेडिएशन्स घेतली त्यासाठी, आणि मी अजूनही ओरल मेडिसिनवर आहे. 7 वर्ष घ्यायचं असतं ते, अजून 7 वर्ष पूर्ण व्हायचे. तेव्हा मी हा व्यवसाय नुकताच सुरू केला होता आणि मी तो व्यवसाय करीनच असंही माझ्या तेव्हा मनात नव्हतं. मी फक्त प्रदर्शन करत होते. पण जेव्हा डिसेंबरमध्ये 2017च्या कॅन्सर डिटेक्ट झाला, त्याच्यानंतर मला असं वाटलं की जेव्हा मी त्यावेळेला मी साड्यांचं करत होते आणि मला असं तेव्हा अगदी लख्ख वाटलं की नाही, मला आता हेच करायचं, कारण मला इतकी उभारी दिली त्यावेळेला या व्यवसायाने. आणि तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि मला आयुष्याकडे मला सकारात्मक दृष्टीने बघायला आवडतं. पुढे काय आहे माहिती नाही, पण आत्ता मी नीट आहे, आत्ता मी चांगलं काम करू शकते, तर का नाही. ही जी जिगर आहे ना, ही येते त्याच्यासाठी काही करावं लागतं या आपसूक येतं की तुमच्या जडणघडणीतनं ते सगळं? हो, म्हणजे माझे आजोबा, माझे बाबा, आजोबा तर माझे स्वातंत्र्य चळवळीत बराच काळ तुरुंगात होते. त्याच्यानंतर अतिशय साधी राहणी होती, वकील होते ते बीडमध्ये. माझे वडील समाजवादी चळवळीत होते, त्याच्यानंतर त्यांनी अनेक वर्ष वकिली केली नाही. त्यानंतर ते जज झाले. पण आमच्या घरामध्ये एक सकारात्मक दृष्टीने गोष्टींकडे बघणं, इव्हन माझी आईसुद्धा, की आहे हे असं आहे आणि आता आपल्याला रडत बसायचं आहे का आपल्याला पुढे जायचं आहे, त्या गोष्टीकडे आपण कसं बघतो. आणि मला हे अनेकदा, म्हणजे इथे मला सांगावंसं वाटतं, बोस्टिंग नाही, मोठेपणा नाही, किंवा काही शिकवण कुणाला द्यायची आहे म्हणून नाही, पण मी अनेक लोक असे बघते की ते कुढत बसलेले असतात आणि सतत रागराग, दुसऱ्यांमधलं वाईट शोधणं, दुसऱ्यांना वाईट बोलणं. सोशल मीडियामुळे ते हे खूप झालेलं आहे की दुसऱ्यांमधलं वाईट बघणं, दुसऱ्यांना वाईट बोलणं, दुसऱ्यांच्या सारख्या उणीदुणी काढत राहणं. यापेक्षा तुम्हाला काय करता येईल, तुम्ही कसं चांगलं हे करू शकता. आणि मला वाटतं की ते जडणघडण असतंच आणि ते तसंच बघितलं पाहिजे त्या गोष्टींकडे. कोरोना असा एक कालखंड होता ना की जिथे सगळं स्तब्ध झालं, खूप आव्हान होतं सगळ्यांचं, पण त्या आव्हानाचं तुम्ही संधीत रूपांतर केलं आणि एक व्यवसायाला वेगळी दिशा दिली. तर तो तुमचं टेक्नॉलॉजी तुम्ही वापरून लोकल बिझनेस, म्हणजे त्या अर्थाने तुम्ही केलं. तर कसं केलं? कोविडमध्ये काय झालं की कोविडमध्ये तुमच्याकडे ग्राहक येणं शक्य नव्हतं, तुम्ही ग्राहकांकडे जाणं शक्य नव्हतं. म्हणजे प्रदर्शनं बंद होती, जो आमचा स्टुडिओ म्हणजे दुकानच, जे दुकान होतं ते बंद होतं. मग तुम्हाला ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं, कारण 3 महिने तर पूर्ण सगळंच बंद होतं. म्हणजे स्टोअर बंद होतं, सगळे घरी बसलेले होते. तर मग असं ठरवलं की त्या काळात बऱ्याच लोकांनी व्हिडिओज करायला सुरुवात केली आणि असं ठरवलं की आपण हे व्हिडिओ करूया. तेव्हाचे व्हिडिओ आता पाहिले तर तुम्हाला वाटेल की अगदीच बेसिक होते. तेव्हा माझ्याकडे आयफोन पण नव्हता, साध्या फोनवर करत होतो व्हिडिओ. आणि तेव्हा माझ्या स्टोअरमध्ये आमचे ड्रायव्हर, जे अजूनही आहेत माझ्याबरोबर, आमचे ड्रायव्हर आणि एक मुलगी, असे 2 जण आणि मी तिसरी, असे आम्ही 3च लोक होतो. तर तिथून आम्ही सुरुवात केली व्हिडिओमधनं. तेव्हा लोकांना वेळही होता, कारण लोक रोजच्या धकाधकीत नव्हते, त्यामुळे लोकांना वेळ होता, घरी बसून त्यांच्याहीकडे वेळ होता, त्यामुळे ते भरपूर व्हिडिओ त्या काळात बघायला लागले. आणि त्या काळात आमचा व्यवसाय खऱ्या अर्थाने फ्लरिश झाला खूप. लोकांकडे वेळ होता, लोकांकडे पैसा होता, कारण त्या काळात इतर खर्च नव्हते, बाहेर जायचं नव्हतं घराच्या. मग त्या काळात अमेरिकेत पण आमच्या खूप साड्या विकल्या गेल्या, खूप साड्या. तेव्हा आमचा व्यवसाय खूप फ्लरिश झाला तेव्हा. तर मी पुन्हा तेच म्हणेन, सातत्य. इव्हन सोशल मीडियाचा वापर पण करताना सातत्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आज एक पोस्ट लिहिली आणि तुम्ही पुढे महिनाभर काहीच केलं नाही, तर तुमचं जे लर्निंग असतं सगळं, ते सगळं जातं, परत तुम्हाला नव्याने लर्निंग. त्यामुळे सातत्याने लोकांसमोर सतत राहणं. व्यवसायांना आजच्या काळात हा पर्याय, दुसरा पर्याय नाही आहे. हा पर्याय डिजिटल मार्केटिंग हे इतकं महत्त्वाचं झालेलं आहे.
आणि तुम्ही लोकांसमोर सतत राहणं यासाठी इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर पण गोष्टी ज्या आहेत त्यांचा वापर, यूट्यूब ह्याचा वापर गुगल ह्याचा वापर करणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या व्यवसायांना हे चुकलेलं नाही आहे. त्यांना स्टोअर्स बंद करून त्यांनी अनेक व्यवसायांनी स्टोअर्स बंद करून ऑनलाईन आपला जास्त ई-कॉमर्सकडे जास्त ओढा आहे लोकांचा. तुम्ही आता सोशल मीडियाचा वापर, सायली राजांत सालीच हा ब्रँड, एखादा ब्रँड तयार करणं त्याच्यासाठी काय काय आवश्यक असतं, जे आपल्या यशस्वी उद्योजक सोबत आणि दयासरा सोबत खूप छोटे उद्योजक जोडलेले आहेत. ते आता उभरत्या स्टेजमध्ये आहेत, तर त्यांनी काय करायला पाहिजे जेव्हा त्यांना ब्रँड विषयी ते विचार करतात, कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवाव्या आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया आणि या गोष्टींचा प्रभावीपणे वापर कसा करावा? पुन्हा तेच सांगेन, सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीसाठी, कुठलाही व्यवसाय करताना त्यात अडचणी येतील, त्यात तुम्हाला कधी चढउतार येतील, कधी चालेल, कधी चालणार नाही, पण सातत्याने तुम्ही ते करत राहिलं पाहिजे. सातत्य असलं तर यश नक्की मिळणार आहे, हे पहिलं झालं. दुसरी गोष्ट आहे की व्यवसाय करताना, पुन्हा मी पहिल्यांदा म्हटलं तेच, की आता भारतात आता व्यवसाय करताना इतक्या सरळ सोपे नियम कायदे आहेत, ते कायदे पाळा. त्या ज्या गोष्टी आहेत त्या करा. म्हणजे GST असेल, टॅक्स असेल, तुमच्या ज्या व्यवसायासाठी आवश्यक सर्टिफिकेट्स असतील, उद्यम आधार असेल किंवा तुमचं निर्यातीचं सर्टिफिकेट असेल, हे सगळं घ्या. ह्याच्यासाठी जे कायदेशीररित्या जे तुम्हाला करता येईल ते कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही करा. हा खूपच महत्त्वाची मी सांगेन की हे फार महत्त्वाचं आहे. आडमार्गाचा वापर करून फार तर फार तुम्हाला लगेच यश मिळेल, पण ते यश जर तुम्हाला टिकवायचं असेल तर लांब मार्गाशिवाय पर्याय नाही, लांब वाटेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते करायला पाहिजे. सोशल मीडिया हा दुधारी तलवार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा वापर करताना तुम्हाला फार विचारपूर्वक आणि नीट केला पाहिजे. म्हणजे तुम्ही कुणाचा अवमान करत नाही आहात ना, तुम्ही कुणाचा अपमान करत नाही आहात ना, तुम्ही कुठल्याही जात, धर्म, पंथ ह्याच्याबद्दल काही अपमानास्पद बोलत नाही आहात ना, तुम्ही वागत नाही आहात ना, तर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने आपल्याकडे असं होत नाही आहे आणि आपल्याकडे अनेक लोकांना असं वाटतं की सोशल मीडियावरून, कारण एक तर काय असतं, तुम्ही अज्ञात असता, तुमचे फेक अकाउंट्स असतात, अनेकदा काही लोक नोन असतात, पण त्यांना असं वाटतं की दुसऱ्यांना कायम शिव्या देण्यात, दुसऱ्यांना वाईट बोलण्यात हे आपण काहीतरी मोठं अचीव करतो आहोत, पण ते तसं नसतं. तुम्ही लांब दूरदृष्टीने विचार केलात किंवा लॉंग टर्म विचार केलात तुम्ही, तर ह्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नसतं. ज्या माणसाला तुम्ही हा त्रास देणार आहात तो माणूस त्याच्या मार्गाने पुढे जाणारच आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर खूप विचारपूर्वक आणि खूप नीट केला पाहिजे, या मताची मी आहे. तुमचं मत तुम्ही ठामपणे मांडा, पण ते तुम्हाला सभ्य भाषेत मांडता येतं. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना नावं ठेवण्याची काहीच गरज नसते. आणि मुख्य माझं हे मत आहे, जसं दुसऱ्याचं मत मी मान्य करते तसं दुसऱ्यांनी माझं मत मान्य केलं पाहिजे, इतकी साधी अपेक्षा असते त्यात. तुम्ही तर आता सगळ्या प्रदर्शनं भरवता, म्हणजे मुंबई बाहेर आणि मुंबई पुणे बाहेर पण तुम्ही नागपूर इतर ठिकाणी पण जाता, पण एखाद्या नांदेडच्या, अमरावतीच्या, अकोल्याच्या, पुण्याला राज्याध्यक्ष सारीच घ्यायचं आहेत आणि काही व्यवसायात रूपांतर त्याचं करायचं आहे, तर आता तुम्ही असा काही फ्रँचायझी मॉडेल काही विकसित केलंय का किंवा करणार आहात? अजून तरी आम्ही केलेलं नाही आहे विकसित, पण पुढे करणार नाही असंही मी आत्ता म्हणू शकत नाही, कारण अशा कुठलीच ठाम निर्णय एका वेळेला घेऊ नयेत. तुम्हाला पुढे तुमच्या मार्गात काय येणार आहे माहिती नाही आहे, तुमचा व्यवसाय पुढे कुठलं वळण घेणार आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. पण आत्ता आम्ही फ्रँचायझी मॉडेलचा यासाठी विचार करत नाही आहोत, कारण आम्ही ई-कॉमर्सचा खूप वापर करतो. आणि आता तुम्ही बघाल तर बरेचसे व्यवसाय हे फ्लॅगशिप स्टोअर्स कमी ठेवतात, कारण त्याच्यामागे ओव्हरहेड्स खूप असतात. म्हणजे दुसरं स्टोअर तुम्हाला उघडायचं असेल किंवा दुसरं तुम्हाला कोणाला फ्रँचाईज द्यायचं असेल तर त्यासाठीचे इतर जे खूप खर्च आहेत ते तुम्ही एकच स्टोअर ठेवून, म्हणजे जिथे लोकांना येऊन बघणं शक्य आहे. आणि बाकीच्या गोष्टी ई-कॉमर्स मी म्हटलं तसं की अमेरिकेत पण जातात किंवा कुठेही 4 दिवसात मिळते अमेरिकेत साडी. त्यामुळे अगदी खेड्यापाड्यातनं पण आमच्याकडे खूप ऑर्डर्स असतात.
रेग्युलर ई कॉमर्सच्या द्वारे. खूप मुलं आता करिअर म्हणून बिझनेसचा विचार करतायत, खूप सिरियसली विचार करतायत. पुढे येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये तुम्ही या क्षेत्राकडे कसं बघता? विशेषतः क्लोदिंग बद्दल तुम्ही सांगितलं तर ते जास्त काय संधी तुम्हाला दिसतात त्याच्या? क्लोदिंग आणि फूड हे 2 व्यवसाय असे आहेत ना ज्याला कधीच मरण नाही आहे. कारण माणसाला ह्या दोन्ही गोष्टी, कुठल्याही माणसाला या खूप प्रिय आहेत. वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही बघाल तर पुन्हा लॉकडाऊनमध्ये स्विगी, झोमॅटो याचा जो उदय आहे आणि तो जो ज्या प्रकारे, म्हणजे मला तर आता परदेशातल्यापेक्षा भारतात इतकं छान वाटतं. कारण इंग्लंडला वगैरे इतके कमी तुम्हाला डिलिव्हरीज, विशिष्ट वेळेनंतर तुम्हाला होम डिलिव्हरी मिळत नाही. तुम्हाला तिथे, म्हणजे माझी मुलगी शिकत होती तिथे आणि आम्ही गेलो तर संध्याकाळी 7ला सगळं बंद झालेलं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला काय माहीत, भारतात तुम्ही रात्री 2ला मागवा, स्विगीवरून तुमच्या घरी येतं. आणि हे जे सुख आहे आपल्याकडे, तर थोडा विषय भरकटला, पण हे दोन्ही ज्या आहेत त्याच्यात मरण नाही. क्लोदिंगमध्ये अजिबात मरण नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचे सतत नवीन ट्रेंड्स येत असतात, सतत कपडे नवीन येत असतात आणि सुदैवाने माणसाला सतत नवीन काहीतरी घालावंसं वाटत असतं. त्यामुळे क्लोदिंगला अजिबात नाही आणि व्यवसाय करणं नेहमीच चांगलं आहे. काय म्हणजे मी माझ्या अनुभवांना तर सांगेन की व्यवसाय केला पाहिजे, स्टार्टअप असलं पाहिजे. आता असे काही प्रश्न आहेत मला रॅपिड हो फायर. हो हो तुम्ही एका वाक्यात किंवा हो, एका शब्दात. शब्दात ते उत्तर त्याचं देऊ शकता. यशाची तुमची व्याख्या काय? यशाची व्याख्या माझी अशी आहे की तुमच्या कामातनं तुम्हाला आनंद मिळणं. आयुष्यात पैशाला महत्व किती असतं? पैशाला महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे नाही. पैसा आला की सगळं सुख मिळतं का? अजिबात नाही. प्रामाणिकपणे व्यवसाय करता येतो का? अर्थात येतो. प्रामाणिकपणे व्यवसाय करता येतो आणि तो प्रामाणिकपणेच केला पाहिजे. व्यवसायातली सगळ्यात मोठी गुंतवणूक कुठली? कष्ट. पैसा आहेच, पण कष्ट ही खूप मोठी गुंतवणूक आहे. त्याला पर्याय नाही, तुम्हाला कष्टाला पर्यायच नाही व्यवसायात. अशाच प्रेरणादायक पॉडकास्टसाठी यशस्वी उद्योजकच्या यूट्यूब चॅनलला आणि सोशल मीडिया चॅनलला फॉलो करा. आमचे नॉलेज पार्टनर आहेत गोखले इन्स्टिट्यूट आणि सिटी. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे? मी सायली राजाध्यक्ष. माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायासाठी ज्या तुम्हाला सगळ्या परवानग्या लागतात, ज्या तुम्हाला व्यवसायासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ज्या प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सर्टिफिकेट्स घ्यावी लागतात, तुम्ही दे आसरा फाउंडेशनकडे नक्की यासाठी जा. कारण दे आसरा फाउंडेशनने आत्तापर्यंत 3 लाख लोकांना व्यवसायात कशी मदत केली आहे ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आणि व्यवसाय कसा यशस्वी करायचा हे दोन्ही दे आसरा फाउंडेशनकडून समजू शकता.